कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। भूमिकाचा एक मेजर ऍक्सिडेंट झालेला होता की ज्याच्यामध्ये ऍक्सिडेंट म्हणजे पूर्ण जळाली होती, पूर्ण बाहेर पडूच शकत नव्हती, घराच्या पायच उचलू शकत नव्हती, पूर्ण जळालेली अशी कुणिका झालेली होती. विचार करा मुलांना, काय सिच्युएशन असेल, काय स्वप्न बघितले. तिने स्टुडिओ सुरू केलेला होता, आय थिंक, हो ना, नुकताच तिने स्टुडिओ सुरू केलेला होता आणि ही दुर्दैवाने ही घटना घडली. पूर्णपणे जळालेली आणि उठूच न शकणारी अशी कुणिका. खरोखर तरीही त्या परिस्थितीतही तिने अभ्यासाची जिद्द सोडली नाही. पडून याच्यावर बेडवर झोपून सगळी ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा अभ्यास करत होती. कारण इंडॉलॉजीमध्ये मास्टर्स करायचं होतं, हे ध्येय होतं. आली, म्हटलं भूमिका हे काय झालं. मग सगळी हिस्ट्री सांगितली की असं असं झालं टीचर, काळजी करू नकोस, पुन्हा तेच. आणि या सगळ्या परिस्थितीवर मात करत तशीच ती एक्झाम सेंटरला येत गेली आणि तिने सगळ्या सेमिस्टरच्या सगळ्या परीक्षा विदाऊट बॅकलॉग क्लिअर केल्या. आणि आज कुणिका आपल्या समोर आहे. कुणिका, तुझ्या जिद्दीला सलाम, खरोखर सलाम. ऑल द बेस्ट बेटा. तुझं स्टुडिओ आणि तुझं हे सगळं स्वप्न जे आहे ते पूर्ण हो. नमस्कार. माझ्यासाठी हा एंडिओलॉजीचा प्रवास सोपा नव्हता, खूप अवघड होता. माझ्या दोन्ही हात भाजलेले होते त्या टाइममध्ये. मला म्हणजे खरं तर बाय प्रोफेशन मी चित्रकार आहे आणि चित्रकाराचे हातच नसतील तर काहीच नाही करू शकणार माणूस. आणि अशा परिस्थितीत या सगळ्या याच्यामध्ये मॅडमने मला एवढा सपोर्ट केलाय. मी अक्षरशः अआईपासून लिहायला सुरुवात केली आहे, दोन्ही हातांना लागलेल्या असताना बेसिक पासून सुरुवात केली. आणि या सगळ्या याच्यामध्ये मॅडम माझ्या पाठीशी होत्या. त्यांनी खूप सपोर्ट केला, प्रत्येक ठिकाणी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे मी जसे माझे आई वडील माझ्या पाठीशी होते त्या काळामध्ये, तशा मॅडम माझ्या पाठीशी उभ्या होत्या. आणि त्यांचे खूप आभार या सगळ्या ह्याच्यासाठी.